आणि तिथे एक सिंगल त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे। एक धाव त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल। धपलकावरती 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्यात। मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळ यांच्या स्पर्धार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत अनंत पाडाळ चषक 2024 अखेरचा दिवस, अखेरचा सामना साखळी फेरीतल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। उद्या मात्र क्वार्टर फायनलचे सामने पाहायला मिळतील, त्यानंतर सेमी फायनल, त्यानंतर महारणसंग्राम अंतिम सामन्याचा दरम्यान रिव्हर्स स्विचचा प्रयत्न फटका त्या ठिकाणी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती। चुका आणि पुन्हा चुका मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा चुका इथे होतात उरवडे संघाच्या वतीने। 2 धाबा ज्या तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या चुका इथे टाळाव्या लागतील। चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे। षटक क्रमांक 2 मध्ये प्रचंड मोठं आक्रमण, त्यानंतर कुठेतरी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आकाश खराचा। त्या कमबॅक करून देण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे। मित्रांनो विनंती असणारे प्रत्येक चेंडूवरती कोणत्या प्रकारे टीम मीटिंग घेऊ नका। विनंती असणारे वेळ वाचवा। पावसाचा सावट असल्यामुळे आपल्याला सामना लवकर संपवायचा आहे। यानंतर उरवडे संघ तुम्हाला बॅटिंग करायचे, त्यामुळे विनंती असणारे वेळ तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे। या दरम्यान आपण पाहतोय तिथे कट केला गेलाय चेंडू। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निलेश मार्नलला आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात। दरम्यान 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील। कुस्तीचे असणारे राष्ट्रीय पंच निलेश मार्ने आपण पाहतो त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक करतात। 2 धावा जे या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये खर्च होतील। स्कोर कार्ड वरती 41 धावा धावपलकावरती आहेत। या दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल क्रॉस द बॅट फटका खेळला क्षेत्ररक्षक टिपल झेल विकेटचं बटन फलंदाज बाद। दोन्ही संघाला एक सूचना आहे, तिसरं षटक संपल्यानंतर अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये ह्या डावामध्ये सुद्धा आणि दुसऱ्या डावामध्ये सुद्धा, त्या व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची नोंद दोन्ही संघाला असावी। उरवडे संघ आणि हर्षी संघ कोणताही खेळाडू आतमध्ये येणार नाही। केवळ षटक क्रमांक 3 संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो। स्कोर कार्ड वरती 42 धावा आहे। दुसरी विकेट आली आहे, प्रवीण साठे बाद झाला, त्यानंतर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अजित लोखंडे, नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। या षटकातील शेवटचा बॉल, अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आकाश खरात तयार। अकोट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण, ओमकार बदल दर्शक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार। चला मित्रांनो वेळ वाचवा। किशोर भिलारा आणि टीम विनंती असणारे वेळ वाचवा। वारंवार तुम्हाला सूचना केल्या जात आहेत, सामन्याला कृपया थोडी गती द्यायची। स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी, अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी आहे। त्यासाठी आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरा सांघिक 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन निखिल काटे हा गोलंदाज आता पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल। मृत चेंडूचा इशारा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय। 47 धावा धावपलकावरती वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये निखिल काटेने 13 धावा ज्या खर्च केल्या होत्या। या दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल, मिस्टाइम स्ट्रोक, ऋषिकेश भिलारे त्या ठिकाणी चेंडूवरती एक सिंगल तर घेतले, दुसरा धावेचा प्रयत्न परंतु फेकी स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल। त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सुमितने माघारी यावं लागले, सुमितला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहतो एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल। संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, धावफलकावरती 48 धावात। प्रचंड मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये प्रचंड मोठं आक्रमण, परंतु त्यानंतर आकाश खरात आला गोलंदाजीच्या मार्कवरती, जादू केली त्यांनी, कमबॅक करून दिलं।
या दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल सरळच्या दिशेने फटका खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरतून आला तिथे झटपट वाऱ्याच्या वेगाने हात घातला, चेंडू मध्ये अडवलं, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल त्या ठिकाणी सिद्धार्थचं आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळते ते एक सिंगल. जवळपास सीमारेषेच्या पलीकडे गेलेला चेंडू अप्रतिम प्रकारे अडवला गेला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावरती 49 धावा धावफलकावरती आणि अर्धशतक साजरं होईल सुमित बोडकेच्या दमदार षटकाराने. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय, षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 55 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू ऑन साइडला विरकवून देण्याचा प्रयत्न, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत येईल. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, त्यानंतर बॅकअपचा क्षेत्ररक्षक ओंकार शेलार चेंडू पर्यंत पोहोचला, त्यानंतर फेकी झाली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होतात त्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 57 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उरवडे संघाला जर पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ज्या ज्या वेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय त्या वेळी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी चढवलं गेलंय. या दरम्यान पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपात चेंडू पाटणे फटका खेळला. पुन्हा एकदा पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी, त्यानंतर चेंडूची फेकी होणार आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेल्या आहेत. आता अखेरचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असेल, शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल घेऊन निखिल काटे पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती स्ट्राईक ऑन. अखेरचा चेंडू फेस करण्यासाठी, अखेरच्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी सुमित बोडके हा फलंदाज आपण पाहतोय. अखेरच्या चेंडूवरती प्रचंड मोठा आक्रमण, खिलाडी कमस्तक पर दस्तक दे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मंगेश षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 65 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक असणार आहे आणि हे शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती किशोर भिलारे संघाचा लीडर, संघाचा मुख्य नेता आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा परिवर्तन त्या ठिकाणी केला जाईल. चला मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा. उरवडे सगळं वारंवार सूचना केल्या जातात, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. किशोर तयार. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. वाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अवंतर धावेच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 66 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. या दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फक्त उंची प्राप्त केली आहे चेंडूने. स्वतः किशोर चेंडूच्या खाली आला होता, परंतु झेल त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. किशोरने प्रयत्न केला परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. झेल त्या ठिकाणी सुटला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 2 धावा ज्या तोपर्यंतच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 68 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती एकूण नोंदवल्या गेलेल्या आहेत. किशोर पुन्हा तयार. त्या ठिकाणी सुरक्षित फटका खेळला. क्षेत्ररक्षक चुकी करेल आकाश करात. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा.
खोलवर टप्प्याचा बॉल पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग प्रहार षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार. संघाचा धावफलक वेगाने पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 78 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किशोरचा पुढचा चेंडू. या दरम्यान हलक्यातने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू वरती आला. झटपट वाऱ्याच्या वेगाने आला परंतु फेकी त्या ठिकाणी केली गेली नाही. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक फार दूरवरती. नक्कीच त्या ठिकाणी बुद्धीचा वापर केला गेला. थांबवलं त्या ठिकाणी फेकीला. आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. स्कोर कार्ड वरती 79 धावा अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत या पहिल्या डावाचे. या दरम्यान सुमित बोरकेच्या बॅट पडून डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सनसनी षटकार. थँक्यू. 85 धावा धावफलकावरती प्रचंड महागडे षटक जे पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक ठरताना पाहायला मिळेल. पुन्हा पुढे सरसावत अक्रॉस द बॅट. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. चौकार. It's Rohit.